स्पोर्ट कारभाव वर्सेस टीम 94 कामन हा संघ खेळायला मगेल आणि त्यानंतर सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड वर्सेस मिनेश 11 कारवली या संघामध्ये दुसरी लढत होईल ती ठीक 5 वाजता. त्यानंतर 6 वाजता फसुआई 70-80 गावदेवी वेळे हा संघ 2 फाईट करेल वकी स्पोर्ट मापोल या संघासमोर. आणि 7 वाजता जय जयटिंग देवरुंग वर्सेस कोपरी 11 कोपरी असे उद्या संघ खेळताना बघायला मिळतील आपणास. त्यानंतर BTPLच्या सेमीफायनलच्या मॅचेस देखील आपण बघणार आहोत. मित्रांनो चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी, जिथे आमचे पाहुणे आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय यश ठाकूर, ज्यांनी अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली. मी दर्शू यश नाही वेदांत, सॉरी वेदांत हे सन्माननीय हितेश घरेत आमचे भाऊजेत यांच्या शुभ हस्ते आम्ही हे गिफ्ट हॅम्पर देण्याचं करू. वेदांत ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, विकेट घेतला होता. हितेश घरत यांच्या शुभ हस्ते गजेंद्र भाऊन दिलेले आहे सुंदर गिफ्ट दिले जात आहे. डॉक्टर मयूर खापरे जे आमच्या प्रमुख अतिथी आहेत त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री जगदीश नारायण म्हात्रे यांच्या सौजन्याने दिली जाणारी ही सुंदर अशी सामनावीर ट्रॉफी आणि हे सामनावीरचा फलक. वेदांत कमालीची चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघाला पुढील सामन्यामध्ये क्वालिफाय केलं. काँग्रेस वेदांत. आणि आपण आता पुढील सामन्यासाठी जाऊया. 2 संघ खेळताना बघायला मिळतील ते म्हणजेच एक मोठी लढत जय हनुमान पोगाव वर्सेस नाना स्पोर्ट टेमघर. हे दोन्ही संघ खेळणार आहेत. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता मंचावरती मिलिंद म्हात्रे, सागर तरे, डॉक्टर खापरे सरांना दाखवलं जाते व इतर सर्व आमचे मान्यवर योगेश तरे आहेत, शरद म्हात्रे आणि विजय पाटील मागच्या दिशेने सोबतच बघू शकता अजय नाईक आहे आणि मागे भावेश नाईक ज्यांनी या स्पर्धेसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून हे सर्व पाहुणे आजच्या रात्रीमध्ये आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लावलेत. या सर्वांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करू इच्छितो या BTPL स्पर्धेत, अर्थातच भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग या भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धेत खेळली जाणारी स्पर्धा. मित्रांनो उद्या आपण कुपन्स तुम्हाला दिले जाणार आहात. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. जे पोगाव संघाने आपल्या क्षेत्ररक्षक सजून घ्यायचे आणि सलामीची जोडी टेमघर नाना स्पोर्ट टेमघर आपली सलामीची जोडी आपली खेळपट्टीकडे रवाना करायची. समालोचक कक्षामध्ये काका म्हात्रे आहेत, ज्यांनी कालच्या दिवसापासून सुंदर कॉमेंट्री सुंदर समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण जाऊया त्यांच्याकडे. पुढील कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आवाजाने ऐकूया. पुढील धावतो समालोचन काका म्हात्रे. धन्यवाद दर्शन नाईक सर. भादवडचा एक अतिशय गोड आवाज आणि त्याचबरोबर सुनीलजी पवार सर अर्थात भिवंडीचा आवाज आपण या ठिकाणी ऐकायला मिळाला. खूप तर दोन्ही समालोचक मित्रांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे आपण वळूया, जिथे सामना काही क्षणात सुरू होतोय. जय हनुमान पोगाव आणि नाना स्पोर्ट टेमघर या 2 संघामध्ये, ज्याच्यामध्ये जय हनुमान पोगाव संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि नाना स्पोर्ट टेमघर संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. सामना हा 4 षटकांचा. सलामी जोडी मैदानामध्ये येते. घड्याळची वेळ आपण पाहूया. बरोबर 1:10 झालेले आहेत. वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे कारण अजूनही काही सामने बाकी आहेत आणि याच माध्यमातून आपण वळतो या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे. का मात्र मी थोडा तुमचा वेळ घेतोय. बघा जय हनुमान पोगाव आपल्या संघाचा कोणी प्रतिनिधी असेल शेळके, त्या प्रतिनिधीला जरा समालोचन कक्ष किंवा VIP डॅजवर पाठवून द्यायचं आहे. प्रतीक दिवेकर किंवा मिलिंद म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अविनाश तुमचा कोणी सभासद असेल शेळके तुम्हाला विनंती आहे. ओके, एक इनिंग नंतर का एक ओव्हर नंतर. तर पहिले षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज अविनाश शेळके हे आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थात नाना स्पोर्ट टेमघर संघाची
यश आणि या ठिकाणी अर्थात श्याम चौधरी डावाची सुरुवात करतात. 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा सामना. क्षेत्ररक्षणाकडे बदल केला जातोय. आपण पाहतात ऑफसाईडला शॉर्ट थर्डमॅन, एक डीप कव्हर पॉईंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात तो अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. ऑनसाईडचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर आता शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मात्र पाहतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग अर्थात इथे तैनात केलं गेलं आहे. तर या विरोचनातून जाऊया मैदानाकडे. गोलंदाज यावी अविनाश शेळके चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने एक चांगली खेळपट्टी, हिरवागार मैदान, हे वैशिष्ट्य अर्थात टेमघर आणि भातवड या गावाचं. पहिला चेंडू या षटकातला, पहिला चेंडू पंचांच्या बाजूने चेंडूला फेकून दिले या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय. चेंडू जातोय अर्थात इथे लॉंगॉन सीमारेषे पडली, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत चेंडू मात्र सीमापार गेला. अतिशय वेगवान फटका, 4 धावांचे योगदान. 4 धावांनी खातं इथे उघडलं गेलं. ते फलंदाज यावे यश पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार, इरादे स्पष्ट या ठिकाणी केलेत, कारण तिचे महत्त्वाचा सामना या 2 संघात इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अविनाश शेळके पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी. चेंडूला अर्थातच आपण पाहतात वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू येणार तो पण ते चेंडू मात्र मारीशी पलीकडे आणि हा मिळाला आणखीन एक चौकार. 4 धावांचे योगदान, 2 चौकार इथे आपल्याला पाहायला मिळालेत. अर्थातच यश पाटीलच्या बॅटमधून एक चांगली फलंदाजी, त्याच्यामधून धावपलका धावा येतात त्या 8. 2 चेंडूंची समाप्ती. बिनबाद 8. सुरुवात चांगली आहे. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न यश या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. यश पाटील तयार आहे पुढच्या चेंडूसाठी. फुल टॉस होता या ठिकाणी, मध्ये चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉफ्टेड शॉट फटका मध्ये या ठिकाणी फसला आणि आपण पाहतात ते अर्थातच लॉंगॉनचं क्षेत्र थोडंसं दूरवर होता. या ठिकाणी येतोय मिडान क्षेत्रामध्ये, झेल घेतोय आणि हा यश जो आक्रमक फलंदाजा 3 चेंडूचा सामना करताना 8 धावांचे योगदान देऊन मैदानातून परततोय. 1 गडी बाद, धावपलका धावा आल्या त्या 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा आणि ज्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मोठे योगदान अर्थात दिले आपल्या सर्वांचेच अर्थात मित्र रंगनाथजी तरे सर, निखितजी जोशी, प्रतीकजी दिवेकर सर आहेत, बाळा तरे सर, करीजी म्हात्रे, सागर तरे सर, सचिन भाऊ तरे सर, योगीजी तरे, मिलिंदजी म्हात्रे, भूषणजी म्हात्रे, अनिलजी तरे, तुषारजी जोशी, प्रशांतजी गांगुडे, विपुलजी पाटील आणि हरेश मालावकर यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर केला. कारण कोणती क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी जेव्हा निश्चित केली जाते तेव्हा मात्र साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये या टेनिस विश्वातल्या क्रिकेट स्पर्धा सुरू होतात. मे एंडपर्यंत क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये खरं तर आपण 142 करोड भारतीय या क्रिकेटचा खूप मोठा आनंद या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळाला. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज किसन म्हात्रे, 3रा क्रमांकाचा फलंदाज आहे. पहिला चेंडू खेळत होता, चेंडूला भिरकावलंय, लॉफ्टेड शॉट या ठिकाणी आपण पाहणार अर्थातच इथे मात्र आपण पाहिलात अर्थातच पंच आपण दर्शवतात हा षटकार येतोय. चांगला फटका, कारण हा ताकद खूप मोजून चेंडू बराच वेळ उंच गेला होता आणि 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आल्या पावले आपण पाहतात ते या ठिकाणी किशन म्हात्रे यांनी षटकाराने आपलं खातं उघडले. 6 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली 14. 1 गडी बाद. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 24 चेंडूचा सामना असल्याकारणे या ठिकाणी अर्थात पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळालं. ते अर्थातच जय हनुमान पोगव या संघाविरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमकर या संघाचं. पुन्हा एकदा मैदानाकडे गोलंदाज 8 ते 10 पर्यंत रनअप आहे. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आणला गेलाय. थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न अर्थात फलंदाजावर केलं गेलं. क्षेत्रामध्ये थोडासा बदल इथे आपण पाहायला मिळाला. आणि दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. 10-12 रनअप पुढच्या चेंडूसाठी. यावी मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क आला नाही. उजव्या इशीच्या
काहीसा बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. पहिला चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळाला, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर अर्थातच निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. 14 एक गडी बाद. किशन म्हात्रे 2 चेंडूत ज्यांनी 6 धावांचं योगदान इथे दिले. दुसरीकडे श्याम 0 धावसंख्येने खेळतोय. पुढच्या चेंडूसाठी यावी. हा चेंडू मात्र आता स्वैरचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान इथे वाढेल. पहिले षटक आपण या ठिकाणी पाहता आणि पहिल्या षटकात अर्थातच चांगल्या धावा या धावपलकार नोंदवण्याचा प्रयत्न नाना स्पोर्ट टेमघर या संघाने या ठिकाणी केले. जाऊया मैदानाकडे. किसन म्हात्रे दरम्यान ऑन साईडला चेंडूला खेळत जमिनीला सरपळत चेंडू इथे पाहायला मिळायला गेला. तो मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. वाडिश लॉंग ऑनवरून चेंडूला अडवतोय. 1 धाव इथे धावपलकार नोंदवतोय. 1 धावेचं योगदान आणि या एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं थोडंसं महागडे षटक इथे समाप्त झालं. ते अर्थातच जर जयमान कोगाव या संघाच्या माध्यमातून फेकणारा गोलंदाज अविनाश शेळके याचं या षटकात 16 धावा आल्यात. 1 फंडाला मात्र त्यांनी माघारी परतवलं होतं आणि अशा प्रकारे येणारी 3 षटकं अर्थात 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. आमच्यासोबत गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी कमी तिथे आम्ही रोहन पाटील या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी निभावतात. कारण आपण पाहिलं की अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी अर्थात अल्पेश गायकवाड यांनी मात्र खूप चांगले योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सलग 6 वर्ष या स्पर्धेचं निश्चितच गुणलेखन त्यांच्यामधून पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज आकाश पाटील गोलंदाज येतोय. अर्थातच या ठिकाणी आपण पाहता स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन कडून. षटक क्रमांक 2 आकाश पाटील. इथे मात्र एक लॉंग ऑफ तैनात केलं आहे. वाल्डिश लॉंग ऑन तैनात केलं गेलं आहे. दरम्यान पहिला चेंडू अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतात. अर्थात शॉर्ट कव्हर पॉईंटला शेतेशे चेंडूवर होता. झेलच्या खाली येतोय आणि इथे फलंदाज मात्र आपण पाहिलं तर किसन म्हात्रे याची खेळी मात्र 1 षटकाराच्या माध्यमातून खेळून 7 या धावसंख्येवर मैदानातून बाहेर. दुसरा धक्का बसला. तुषार, तुम्हाला ना प्रत्येक किंवा करेशशी संपर्क साधायचे, बाळाशी संपर्क साधायचे इनिंग नंतर. ओके चालेल. फक्त इनिंग नंतर एकदा तुम्ही बाळाला किंवा करेशला कॉन्टॅक्ट करा. तर तुमचा आहे का प्रतिनिधी तिथे? हा माहिती समजलं तुम्ही. ठीक आहे. तर दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला किसन म्हात्रे मैदानातून या ठिकाणी आपण पाहतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. फलंदाज ललित भोपडे. धावपलकार धावा आल्या त्या 2 गडी बाद 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज आकाश पाटील ज्याला हे यश मिळालं पहिल्या चेंडूवर. आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर. आकाश पाटील बघा काका मात्र थोडा वेळ घेतो. उद्या ठीक 3 ते 3:30 वाजता शेड्यूल एनी हाऊस स्टार्ट होणार आहे. त्यामुळे जे गावातील प्रीमियर लीग संघ त्यांनी रिपोर्टिंग त्यानुसार करायची आहे. ललितसाठी हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं. जस्टिनच्या वरून चेंडू जस्टिनच्या हातामध्ये विसावला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. धावपलकावर धावा स्थिर आहेत. खरं तर 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर साधारणतः 40 ते 45 धावा धावपलकावर आल्या तर नक्कीच एक सुस्थिती ज्याला म्हटलं आता इथे पाहायला मिळू शकेल. बघा उद्या ठीक 3:30 वाजता पहिला सेमीफायनल BTBLचा होईल. रेखाई इंटरफेस वर्सेस साई सागर आणि दुसरा सेमीफायनल होईल तो म्हणजे RN11 वर्सेस जोशी फाउंडेशन. ठीक 3:30 वाजता शेड्यूल चालू होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अवांतर. येस आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी इथे केली. पाहूया उद्या 3:30 वाजता, कारण उद्या अंतिम दिवस आहे आणि फायनलचा सामना आम्हाला
जास्तीत जास्त लवकर करायचे आहे. त्या अनुषंगाने BTPLच्या चारही संघांनी सहकार्य करायचं आहे. तुम्ही ठीक 3:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 3:30 वाजता चेंडू पडणारच आहे, हे बाळाचं सांगणं आहे आणि करेशचं सांगणं आहे, कारण की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही दिरंगाई करू नका. सर्व कमिटी फेअर डिलिव्हरी 3 वाजता इथे उपलब्ध राहणार आहे. 3:30 वाजता आपल्याला सामना चालू करावा लागेलच, कारण की उद्या अजूनही ग्रामीणचा पूर्ण एक गट खेळवायचा आहे. पूर्ण ग्रामीणचा एक गट आहे उद्या. त्यानंतर आजचा क्वालिफायचा सामना, कालचा सामना प्लस BTPLच्या 2 सेमीफायनल, या अनुषंगाने थोडासा उशीर होऊ शकतो आणि उद्या फायनल ही 12च्या आसपास किंवा 12पर्यंत संपवायचीच आहे आपल्याला. त्यामुळे विनोददादा प्रतिष्ठान फटका चांगला आहे, मस्त पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. अर्थातच लॉंग लेग वरून चेंडूला आरपार पाठवलं, षटकार 6 धावांसाठी. ललितच्या बोबडीच्या बॅटमधून राहिलं, ज्याने 2 चेंडू अर्थातच निर्धाव खेळून काढले होते. षटकार मारला, 6 धावांचं योगदान इथे दिलं आणि बघता बघता धावा धावफलकावर जाऊन पोचतात त्या तब्बल या ठिकाणी धावफलका धावाल्यात 22. षटक क्रमांक 2 दुसरं मार्गस्थ ललित बोबडे फलंदाज आहे. चांगला डॉक्टर फंडाज इथे पाहायला मिळाला. फटका चांगला होता, पुलचा फटका. या ठिकाणी चेंडूला पाहिलं, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी हात जमिनीला समांतर केले आणि 1 धाव इथे धावफलकावर वाढेल. आपण पाहतात उद्या साधारणतः 3:30च्या दरम्यान सामने सुरू होतील आणि आयोजकांना 12पर्यंतच्या आत 12पर्यंत अंतिम सामना अर्थात फायनलचे सामने त्यांना खेळवायचे आहेत. त्यामुळे सहकार्य करा तुमच्या आयोजकांना. दरम्यान वळूया मैदानाकडे. या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क इथे चांगला आला नाही. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. ललित मात्र या ठिकाणी अर्थात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो बॅट आणि इथे स्वतः गोलंदाज येतोय, चेंडूला उचलतोय. निर्धाव चेंडूची सांगता 2-23. श्याम आणि ललित ही जोडी मैदानामध्ये. 4 चेंडू ललितने षटकाराच्या 6 धावांचं योगदान दिलं षटकाराच्या माध्यमातून. आकाश पाटील दरम्यान पुढील चेंडू यावी हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगमध्ये कोणती चूक करत नाही, कारण कॅचेस विन द मॅचेस अर्थात पकडा झेल जिंका खेळ या क्रिकेटच्या सूत्राप्रमाणे झेल या ठिकाणी पकडला गेला आणि हा डिटेल फलंदाजी षटकाराने सुरुवात केली होती. तो ललित बोराडे याची खेळी मात्र इथे समाप्त. फटका चांगला उंच मारण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू बरोबर आला नाही. इथे मात्र फलंदाजाला बाद झालं आणि अशा प्रकारे आपण पाहतात या ठिकाणी 2 फलंदाज आतापर्यंत मैदानातून परतलेत आणि धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या 3 गडी बाद 23. आकाश पाटीलचे षटक आणि आकाश पाटीलच्या जागे नवीन गोलंदाज येतो आकाश बगळे यावी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आकाश पाटीलचं गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक षटकार निश्चित आला, पण 2 विकेट त्यांनी येथे प्राप्त केले. काका मात्र एक महत्त्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. BTPL म्हणजेच भादवड टेमगरपाडा या स्पर्धेला एक विशेष सहकार्य लाभलेले आहेत, ते म्हणजेच शरददादा म्हात्रे आणि उद्योगपती सतीश जिगिरी यांच्या माध्यमातून रोख 11,000 रुपयाची देणगी जाहीर झालेली आहे. तर सचिन तरे आणि संपूर्ण भादवड संघाकडून त्यांचं हार्दिक आभार त्यांच्या या योगदानाबद्दल आणि असेच योगदान लाभू दे आणि ही स्पर्धा अजून भव्य दिव्य करता येईल पुढच्या वर्षी, हीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. शरददादा म्हात्रे आणि सचिन दादा गिरी यांच्या सौजन्याने 11,000 रुपयाची रोख देणगी या स्पर्धेच्या निमित्ताने जाहीर झाली आहे. तर दानशूरता हे अर्थात क्रिकेटमधलं फार मोठे योगदान. असं म्हणतात की देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे. देणारे देतच राहावे, घेणारे घेतच राहावे. देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याचे हातच घ्यावे असं म्हणतात. तर ह्या दोन्ही मान्यवरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. दरम्यान वळीया मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतात चेंडू स्वैरचा इशारा येतो, व्हाईट बॉल. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे धावफलकावर मिळू शकेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहे आकाश बगडी गोलंदाज. मगाशी आकाश पाटीलचे षटक आपण पाहिलं, आकाश बगडी गोलंदाज या ठिकाणी येतोय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू स्वैर.
डावखुरा फलंदाज समोर आहे. श्याम यावेळी फ्रंट फुटवर ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू जातोय तो अर्थात यावेळी शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. डावखुरा फलंदाज होता. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे धावफलकात दिले. एका धावीचे योगदान. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ 25. 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 4 षटकांचा हा सामना. आणि आता समोर असेल तो फलंदाज 5व्या क्रमांकाला तेजस. तेजस खेळण्यासाठी तयार असेल. तेजस चौधरी. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर आणि तोपर्यंत आणखीन एक धाव. तेजस चौधरीने या ठिकाणी आपलं खातं उघडलं. एका धावेने 26 धावा धावफलकावर. 3 बाद 26. मायबाप प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा खूप मोठा आनंद घेतात. कारण उद्या म्हणजे आजच रविवार सुट्टीचे दिवस. कारण 1:30 झालीत आणि या सुट्टीचा आनंद अर्थात आपण घेण्यासाठी इथे आपण आलात. आपलं स्वागत आहे. दरम्यान यावी स्वीपचा फटका. चेंडू थांबत नाही. स्क्वेअर लेगमधून आलेला एक मस्त फटका. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. स्वीपचा अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. आपण पाहतात या ठिकाणी ऑन साईडला चेंडू गेला आणि चौकार आला तो फलंदाज श्यामच्या बॅटमधून. श्याम चौधरी 5 या वैयक्तिक धावसंख्येत या ठिकाणी खेळतोय. चांगला फटका इथे आपण पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. 3 बाद 30 धावा आहेत. फुल टॉस आणि कोणती चूक करत नाही या चेंडूवर सरळ स्क्वेअर लेग वरून चेंडूला मारलाय. आला गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी. 6चं योगदान मिळालं ते श्याम चौधरीला. एकूण त्याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकार एक चौकाच्या मधून 11 आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. कारण 4 षटकात जसं मगाशी म्हणालं होतं की 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा आल्या तर निश्चित एक चांगली धावसंख्या ज्याला म्हणली जाते. एकूण धावा धावफलकर आल्या त्या 36. कमिटी मेंबर्स आपण या ठिकाणी पाहतात. अर्थातच या ठिकाणी मैदानाची पाहणी करत असताना प्रेक्षकांचं देखील अनुमोदन या ठिकाणी ते स्वीकारतात. कारण एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा जिथे 10 बाईक हे योगदान खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे, पालघर त्याचबरोबर भिवंडी परिसरामध्ये नेहमी पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यामध्ये फार कमी योगदान अशा प्रकारचं पाहायला मिळतं. कारण रोख रक्कम ही त्या रायगड जिल्ह्याचं निश्चितच योगदान आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे मात्र एक चांगलं योगदान. आयोजकांचं निश्चित हार्दिक आभार व्यक्त करूया. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला तर स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय. चेंडूला या ठिकाणी पकडतोय. तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर इथे नोंदवले. बघा काका मात्र योगदानाचा विशेष तुम्ही उल्लेख केला आणि आत्ताच मोठं योगदान आम्हाला इथे जाहीर झालेले ते म्हणजे उद्योगपती सतीशजी गिरी आणि त्या समेत शरद दादा म्हात्रे याचकडून आम्हाला रोख 11,000 रुपयाचं योगदान इथे जाहीर झालेले. त्यांचं मी पुन्हा या बेटीपेलच्या माध्यमातून आभार व्यक्त करू इच्छितो. वळूया मैदानाकडे. फुल टॉस आणि या फुल टॉसवर मात्र आपण पाहता तर षटकार 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. आणि तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी पाहिली. उंची ते पाहिली जाईल 9 बॉलसाठी. बघा उद्या ठीक 3:30 वाजता फायनलचा शेड्यूल होणार आहे. जिथे खेळणारे 2 संघ आहेत BTPLच्या प्रीमियर लीग मधून रेखा इंटरप्राइजेस वर्सेस साई सागर. ठीक 3:30 वाजता तुम्ही रिपोर्ट करायचं मित्रांनो. आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनल आर्यन 11 वर्सेस जोशी फाउंडेशन. ठीक 4:30 वाजता हा सामना खेळला जाईल. बघा कोणी उशीर करू नये. जर उशिरा आले तुम्ही दोन्ही संघ जे 4ही संघ तर तुमचे षटकं कमी करण्यात येईल ही आयोजकाकडून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यानंतर आमचा रेग्युलर शेड्यूल जिथे उद्या खेळणारे संघ आहेत साई स्पोर्ट खारबाव वर्सेस टीम 94 कामन. पहिला सामना असेल ब गटातून. आणि सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड वर्सेस मिनेश 11 कारवली दुसरा सामना. ढिगल चेंडू असेल.
निर्णय कळत आहे. येस लिगल चेंडू आहे या ठिकाणी घोषित करण्यात आले पण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे आपण पाहतात या ठिकाणी 3 षटकं धावफलकावर धावा आल्या त्या 43. जसं मी मगाशी म्हणतो की 4 षटकांत सामन्यात साधारणतः 40 ते 50 धावा आल्या तर निश्चितच एक चांगलं योगदान ज्याला म्हटलं जातं. षटक देखील समाप्त झालं ते अर्थात गोलंदाज आकाश या षटकात त्यांनी तब्बल 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि 3 बाद 43 धावा धावफलकावर. अंतिम षटक असेल. चालू सामना तुम्ही पाहताय तो जयनमान पोगाव आणि नाना स्पोर्ट टेमगर या 2 संघामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर बघा भादवडबी धमाका आयोजक कैलासवाटी भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब भादवडबी. उद्या रविवार दिनांक 12 एप्रिल 2016 अंतिम दिवस आणि उद्या पहिला सामना खेळला जाईल. साई स्पोर्ट खारबाव वर्सेस टीम 94 कामन हा पहिला सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड वर्सेस मिनेश 11 कारवली अत्यंत रंगतदार लढत. त्यानंतर फसवाई 70-80 गावदेवी वेहळे हा संघ वकी स्पोर्ट महापोली या संघासमोर 2 हात करताना दिसेल आणि जय झेटिंग देवरुंग वर्सेस कोपरी 11 कोपरी हा संघ हे सर्व संघ उद्या खेळताना बघणार आहोत. तर शेवटचे षटक आणि गोलंदाज सुदर्शन शेळके गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. धावफलकावर धावा आल्या त्या 3 बाद 43. प्रोजेक्ट स्कोर 58 या ठिकाणी दाखवण्यात आलं. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावले पुलचा मस्त फटका आला एक गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. षटकार मिळतो तो फलंदाज या ठिकाणी श्याम चौधरीच्या बॅटमधून ज्याने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर योगदान खूप मोठं दिले कारण त्यांनी 18 धावांचं योगदान इथे धावफलकात पाहायला मिळालं. पहिला चेंडू आरपार आपण पाहता डावकरी फंडाचे नेहमी आक्रमक असतात वडिया मैदानाकडे. यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. षटक आपण पाहतात यष्टिषक येतोय चेंडूला अडवतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव इथे धावफलकार आली नाही. 4 चेंडू अजूनही बाकी. धावफलकार धावा आल्या 3 गडी बाद 49. 6 चेंडूत 18. श्यामची खेळी श्याम चौधरी पुन्हा एकदा मिडविकेटला चेंडूला भिरकावलंय आलेला आणखीन एक मोठा ताकदवर फटका मनगडी ताकदीचा वापर 6 धावा. अर्धशतका पलीकडे धावा या धावफलकार येतात आणि एक चांगला फटका श्याम चौधरीचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना स्वराज्य 11 कशेळी आणि गावदेवी ठाकूरपाडा संघाचा संघनायक आलेला आहे. स्वराज्य 11 कशेळी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. जाडजूड बांध्याचा श्याम चौधरी जो आक्रमक फलंदाज आपल्या इथे पाहायला मिळाला ज्याने मस्त फटके आपण पाहायला मिळाला स्क्वेअर लेग आणि मिडविकेटमधून. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आणखीन एक ताकदवर फटका पाहायला मिळाला. गगनभेदी गगनचुंबी षटकार चेंडू इथे पाहिला तर अर्थातच डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे राहिला एक शानदार फटका षटका 6 धावा आणि बघता बघता धावा धावफलकार येऊन पोहोचतात त्या 61 धावा धावफलकावर. काय फलंदाजी करतोय श्याम चौधरी ज्याने 2 सलग षटकार मारले. या षटकाचा विचार केला सुदर्शन शेळके याच्या या गोलंदाजीवर आणि या षटकात तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 1 चेंडू मात्र निर्धाव द्या पाहिले येणारे 2 चेंडू बाकी 61 धावा धावफलकावर 3 बाद 61. अपेक्षेपेक्षा मोठी धावसंख्या धावफलकावर नोंदवले. पुढचा चेंडू आणखीन एक फटका स्क्वेअर लेग वरून आलेला गगनभेदी गगनचुंबी षटकार. आता मात्र क्षेत्ररक्षकांचे आपण जर कडे पाहिलं तर निश्चित नाराज ते पाहायला मिळालं कारण काय फलंदाजी करतोय या ठिकाणी आपण पाहतात तो श्याम चौधरी. सलग 3 षटकार या ठिकाणी त्यांनी नोंदवले आणि निश्चित योगदान इथे पाहिलं 3 गडी बाद 67. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूसाठी प्रयत्न करत होता या ठिकाणी अर्थात जमिनीला सरपडे चेंडू आपण पाहायला मिळतात. चेंडू जातोय तो अर्थात लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येतात तोपर्यंत मात्र यष्टी उकडली गेली आणि या ठिकाणी हा फलंदाज अर्थात श्याम चौधरी मैदानातून अर्थात धावचीच्या रूपाने परतेल परंतु तोपर्यंत धावा धावफलकार आल्या त्या 3 गडी बाद 67. आणि आपण या ज्या बाईक पाहतात ज्या 10 बाईक अर्थातच या 10 बाईकवर आमचे आयोजक आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. या गाडीवर बसून या क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेतला त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर
नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 67 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि 68 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 69 धावांचं लक्ष्य. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर टॉससाठी दोन्ही टीमची कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाले. तर मी पाहुण्यांना विनंती करेन, आदरणीय मयूरजी खापरे साहेब व्यासपीठावर आहेत. दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. पत्ते आपण हे कॉईन आहे भादवड बी धमाका, त्यानंतर BTPL. यस मयूर दादाचं शुभ आगमन झालंय. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं जेव्हा नाना स्पोर्ट टेमघर संघाने 3 गडी बाद 68 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि जयहनुमान पोगाव संघाला तब्बल 69 धावांचं लक्ष्य 17.25 ची सरासरी या ठिकाणी आपण पाहायला मिळेल. शेवटचे षटक इथे पण पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात तब्बल 25 धावा सुदर्शन शेळकेच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला इथे धावफलक येताना पाहायला मिळाला. त्यामुळे 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल, तो अर्थात यावी जयहनुमान पोगाव संघाला. हितेश घरत साहेबांना सुद्धा विनंती असेल की दादा आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पाहू शकता आमचे अजून दुसरे एक लाडकी मान्यवर हितेश घरत साहेबांचं शुभ आगमन होताना टॉस बॉक्समध्ये. हा कॉईन आपण देऊया मयूर दादांच्याकडे. कोण मागणार आहे? सौराज्य स्पोर्ट कशेली आणि या गावदेवी ठाकूरपाडा अशी फाईट पाहतोय आपण. सामना 4 षटकाचा आहे. भादवड बी पण आलंय BTPL. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जे विनिंग टॉसचं कॅप्टन आहे त्यांना गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. विशाल दादा यांच्या माध्यमातून मला वाटतं की हा गिफ्ट हॅम्पर त्यांनी पुरस्कार केलेला आहे आणि हा स्वीकारताना पाहतोय आपण अल्पेश ठाकरे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान राहायचं आहे. अल्पेश परत एकदा स्वागत आहे आपलं. ज्या प्रकारे आपण पहिला सामना एका चांगल्या तऱ्हेने जिंकला, पण आता मात्र दुसऱ्या फेरीतला खरं तर आव्हान असेल, कारण की पहिला सामना कशिली टीमने सुद्धा अतिशय अप्रतिम जिंकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अल्पेश, ज्या प्रकारे आपण पहिला सामना जिंकला, पहिला जो संघ होता तोच कायम राहील की या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीममध्ये एखादा काय फेरबदल पाहायला मिळेल? नाही, जो संघ आहे तोच राहील. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला पण कुठली बाजू थोडीशी कमकुवत वाटली आपल्या टीमकडे? क्षेत्ररक्षण थोडासा कमकुवत झाला. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत होते आपण सौराज्य स्पोर्ट कशिली टीमचा संघटक नाणेफेक गमवलेले प्रथम इथं मात्र बॅटिंग करायची आहे. पहिला सामना सहज एका भलेल्या टीमला बाहेर काढलं, पण जो संघ कायम होता पहिल्या सामन्यातला की मात्र या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीममध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? यस, एक परिवर्तन आहे. वेदांतच्या जागी समत केलं. यस, बॉलर की बॅटर? बॅटर. यस, म्हणजे टीममध्ये एका बॅटर आपण परिपक्व केलेली टीम एका चांगली बनवलेली आहे. एक सामना हा टफ व्हायला मिळेल? नक्कीच टफ व्हायला भेटेल. ऑल दी बेस्ट. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल गावदेवी ठाकूरपाड टीमकडे गेला आहे आणि प्रथम सांगितले आम्ही बॉलिंग करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी टेमगरपाडा गावाचे एक बुलंद आवाज, एक स्वीट वॉइस मराठीचा आमचे मित्र. ओल टू द दर्शू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. मी आमचे साथी स्कोरर अल्पेश गायकवाड यांना विनंती करेन की आपण यायचं आपला कारोबार सांभाळण्यासाठी. दरम्यान चालू जाऊया मॅचकडे मित्रांनो. 69 धावांचं एक भलं मोठं आव्हान नाना स्पोर्ट टेमघर या संघासमोर ठेवण्यात आलं. हे बघू शकता, ज्या प्रथम पारितोषिक ज्या स्कूटी आहेत त्या स्कूटींवरती हे सर्व आयोजक, जिथे सचिन भाऊ तरे यांना दाखवलं जातं पहिल्या स्कूटीवरती. दुसऱ्या स्कूटीवरती आहे करेश म्हात्रे, त्यानंतर अनिल तरे आणि भावेश नाईक. आता त्यांना मंचावरती बसून कंटाळले असताना ते आता जाऊन स्कूटीवरती बसून या सामन्याचा आनंद घेतात. पहिलं षटक घेऊन जाते गोलंदाज जयदीप आणि समोर असेल फलंदाज सागर पाटील. आणि सागर पाटीलच्या स्टाईलने सुरुवात केलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे करणार नाही चुकी आणि पहिल्या चेंडूवरती जयदीप याला मिळते विकेट. जय हनुमान पोगाव संघाला लागणारा सागर पाटीलच्या स्वरूपात मोठा हादरा उडवला होता चेंडू पहिलाच. असं वाटलं की षटकार जाईल आणि सागर पाटील स्वतःचा नॅचरल गेम खेळताना पहिल्या चेंडूपासून अटॅक करण्याचा प्रयत्न आणि करावा लागेल, कारण की 69 धावा 4 षटकामध्ये बनवायच्या त्या देखील आहेत.
त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये आणि पर्याय निवडला होता सागर याने, परंतु चेंडूला काही सीमेच्या बाहेर पाठवू शकला नाहीये. स्वतः सीमेच्या बाहेर जातोय, डगआउट मध्ये जातोय, शून्यावरती बाद होते सागर पाटील. मात्र काय कमालीची फलंदाजी टिमगर संघाकडून स्पेशली श्याम चौधरीची बघायला मिळाली. त्याच्या बॅटमधून एकूण षटकार आले ते 5, 1 चौकार, 36 धावांची वादळी खेळी श्याम चौधरी यांनी केली आहे आणि त्या खेळीच्या जोरावरती 68 धावा केल्या आणि 69 धावाचं मोठं आव्हान. प्रति षटकामध्ये 18च्या सरासरीने या धावा जमा करायच्या आहेत, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे जयदीप याने. टिमघर संघ मागच्या सामन्यात चांगला विजय संपादित करत इथपर्यंत आला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये आत्मविश्वासाने फलंदाजी झालेली आहे. आता गोलंदाजी देखील आत्मविश्वासाने करताना जयदीप आर के गॅले एनकडून मारा करणं सज्ज. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, नवीन फलंदाज आले होते तुषार शेळके आणि तुषार शेळके आले काय, तुषार शेळके गेले काय. संघातील प्रमुख फलंदाज तुषार शेळके आता मात्र बाद होऊन जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तुषार शेळके देखील शून्यावरती बाद होतोय. शून्यावरती 2 ही स्थिती आहे जय हनुमान पोगाव या संघाची, ज्याने मागील वर्षामध्ये धडाकेबाज चषक सारखा मोठा चषक जो मुरबाड मध्ये खेळवला जातो त्या स्पर्धेतील ते विजेता होते. परंतु त्या संघाला इथे मात्र अग्नी परीक्षा द्यावी लागते नाना स्पोर्ट टीमगर या संघासमोर. चार्ज झाली आहे तिथे नाना स्पोर्ट टीमगर. जयदीप 2 मध्ये 2 झटके दिले आहेत, परंतु अजूनही अविनाश यायचं बाकी आहे आणि विश्वास जाधव हा देखील एक संघाचा प्रमुख फलंदाज आहे. कधीही तो या धावसंख्येसाठी अटॅक करू शकतोय आणि करावं लागणार आहे. आता मात्र भरपूर मदार असेल विश्वास जाधव येणाऱ्या फलंदाज अविनाश मात्र सोपं नाही आता जयदीपला खेळणं. नवीन फलंदाज आलाय जतीन वारे आला आणि पहिला धाव आता मात्र येथे भेटते ती जैनी पोगाव संघाला वाईटच्या स्वरूपात. हे बघा वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर जातोय, क्रीजच्या खूप बाहेर जातोय. या पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. तर स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती. आता मात्र चेंडू थोडासा आतल्या साईडला घेतलेले. कमालीची गोलंदाजी चालू आहे. 2 मध्ये 2 विकेट घेतल्या, त्यानंतर वाईट टाकला, त्यानंतर परत एकदा डॉट. 18.55 ची सरासरी आली. आता मात्र सोयर चेंडू काहीसा प्रयत्न करतात काही वेगळं करण्याचा गोलंदाज जयदीप, मात्र ते करत असताना अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या जातात, कंट्रोल करावे लागतील. जतीन आहे, जतीनला प्रमोट करण्यात आलेल्या पुढे बघूया जतीन षटकार मारेल का, गरज आहे. हो, जतीनने खेळला चेंडू, मात्र चेंडू सीमाच्या नजदीक पकडला जाईल. झेल या षटकातील हा 3रा विकेट. जयदीपनी फलंदाजी कापून काढलेली आहे पहिल्या षटकामध्ये. हे बघा, जो येतो तो आउट होऊन जातो. 3 फटके मारण्याच्या नंतर 3 फलंदाज झेलबाद झालेले, 3ही झेलबाद. सागर पाटील आले होते पहिल्या चेंडूवरती झेलबाद, त्यानंतर आले तुषार शेळके, ते देखील झेलबाद. आता जतीन आले, जतीन देखील झेलबाद. कॅचिंग प्रॅक्टिस चालू आहे पोगाव संघाकडून टिमगर संघाची. आत्मविश्वास दिसत नाहीये फलंदाजीमध्ये. पोगावकरांच्या एक मोठा संघ म्हणून ओळखला जातोय. भिवंडी तालुक्यातील, भिवंडी नव्हे तर भिवंडीच्या बाहेर देखील अनेक मातब्बर संघांसमोर हा खेळ आहे, विजयी संपादित केला आहे. बिग बॅश मध्ये देखील मागील वर्षी त्यांना बघितला होता. तोच पोगाव संघ आता मात्र अडचणीत दिसतोय. हे बघा, भूषण मात्रेला दाखवलं जात आहे. कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून. आणि आमचा 8 तिथे दिसतोय विशाल. आता मात्र पुन्हा एकदा झेल उडालेली आहे, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही. बघा, किशन होते, स्माइल केली, अपेक्षा केली होती की त्यांच्याकडे चेंडू येईल. नवीन फलंदाज आहे कल्पेश हे देखील चांगले फलंदाज आहेत, चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. हे बघा, श्याम नाईक गॅलरीमध्ये हे आमचे प्रेक्षक दाखवले जातात. तिथे गावातील
सर्व प्रेक्षक थम्सअपची बाटली इतर सगळ्या बाटल्या घेऊन ते बसलेत. आता मात्र एज मात्र चेंडू श्याम चौधरीकडे कव्हर आणि काय थ्रो केलाय. व्हॉट अ थ्रो, जबरदस्त थ्रो. श्याम चौधरी, श्याम या संघामध्ये श्याम आणि सामन्यामध्ये श्याम आणि श्याम हे बघू शकता काय थ्रो केला. श्यामचा डावकरा हात आणि डावकऱ्या हाताने फेकलेला हा अचूक वेध यष्ट्यावरती जातोय आणि फ्रेम मध्ये देखील नाहीये. कल्पेश बाद होतोय. मालीचा क्रिकेट चालू आहे. टेमगरकरांची सतीश चौधरीची ही टीम आहे. नाना को ना मंजूर नाहीये, हार मंजूर नाहीये असं सांगत असताना हा नाना स्पोर्ट टेमगर संघ पूर्णपणे चार्ज 11च्या 11 नव्हे तर 12 नव्हे तर त्यांचे प्रेक्षक देखील आर के गॅलरीमध्ये चार्ज झालेत. आणि बाजूलाच गावातल्या आमच्या गावचा बाजू संघ आहे. सर्वजण आनंदित असतील त्यांच्या संघाच्या कामगिरीवरून. एका मोठ्या संघाला त्यांनी घेरलेला आहे. अक्षरशः जबरदस्त कामगिरी. विश्वास जाधव हा बचावला, मात्र कल्पेश नाहकरित्या धावबाद झालेला आहे. अशा प्रकारे पहिलं षटक होते समाप्त. बघा पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. जयदीप याने विकेट घेतल्या 4. काय गोलंदाजी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जयदीप साठी. 1 रनआउट झालेले आहे, मात्र एकूण विकेट आल्या 4, घेतल्या 3 जयदीप याने. आणि पहिल्या षटकामध्ये बॅक फूट वरती जाऊन टाकलेलं आहे पोगाव संघाला. आता मात्र पोगाव संघाला 22च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील उर्वरित 3 षटकामध्ये तरच तुम्ही जिंकू शकता. हो आहेत पोगावकरांकडे फलंदाजीमध्ये असूनही विश्वास मात्र डावखुरा फलंदाज झालेल्या प्रफुल्ल पाटील गोलंदाजीमध्ये. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळणार. तेजस आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन तेजस वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातोय. तेजस आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये फिरवावं लागतं. क्षेत्ररक्षण मैदानाच्या चोहू बाजूने. विश्वास जाधव संघाचा प्रमुख फलंदाज आहे. विश्वासाने उचलला आणि फेकून दिला. सुरुवात केली आता पोगावकरांनी देखील. षटकार. आता मात्र विश्वास दाखवतोय फलंदाजीमध्ये. स्वतःवरती ठेवलाय विश्वास. हे बघा डगआउट मध्ये भयान शांतता आहे. अविनाश खूप शांत दाखवला जातो. अविनाशला रिप्ले मध्ये बघू शकता. शॉर्ट पिच चेंडू होता. पुलचा पॉवरफुल फटका विश्वासाने खेचला आणि चेंडू पाठवला सीमेच्या बाहेर. पहिला मोठा धमाका विश्वासच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती आता मात्र 10. 69 धावांचा पाठलाग करत असताना पोगावकर पुन्हा एकदा सुरेख फटका खेचलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. चार्जअप झालीये. चेंडू मात्र मला असं वाटतं आलाय, मॅच बॉल आलाय की काय मागे. ओके मॅच बॉल आलेला आहे. विश्वास एक षटकार आलाय, मात्र त्यानंतर लगेच कमबॅक केलाय गोलंदाज तेजस यांनी. .20 ची सरासरी. 15 मध्ये 58 करायच्यात अजूनही. आता मात्र पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. पंच वाईटच्या चेंडूची घोषणा करतात. थोडस वेगावरती नियंत्रण नाहीये. बघू शकता एष्ट्यांवरही मारा करण्याचा प्रयत्न केला होता. एष्ट्या दाखवल्या होत्या आणि त्या एष्ट्या वाकवण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र त्या नादामध्ये चेंडू एष्ट्यांना सोडून जाते आणि पंच त्या चेंडूला वाईट घोषित करतात. आता शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पहिलेच पदलालित ते ओळखलं होतं फलंदाज. त्या अनुषंगाने ह्या चेंडूची डिलिव्हरी करण्यात आली आहे. बॅटने ही धाव आलेली आहे. बॅटची एज घेतली होती तर प्रफुल्लच्या खात्यामध्ये 1 धाव जाते. हळूहळू का होईना मात्र विजयाकडे आगेकूच करतोय नाना स्पोर्ट टेमगर हा संघ. मोठ्या मोठ्या संघांना या स्पर्धेमध्ये परतावं लागतंय. काल देखील बघितलं आपण. पुन्हा एकदा विश्वास शफल होऊन स्क्वेअर लॅगला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र नाहीये. तेजस तशी संधी देत नाहीये. काल देखील बघितला. काल वनु स्पोर्ट टेंबोली सारखा बलाढ्य संघाला जयदुर्गा बी भादोड्या संघाने पराजित केलं, मात्र जयदुर्गा बी भादोड संघ बलाढ्य संघाला मात्र RCC रायाने स्पर्धेबाहेर काढलं. आज बघूया उलटफेर होईल का. आता समोरच्या दिशेने उडवलेला क्षेत्ररक्षक आहे आणि
संघाची अजून एक अपेक्षा विश्वास फलंदाजी करत असताना होतोय बाद झेलबाच्या स्वरूपाने. आता मात्र जय हनुमान पोगाव हा संघ पूर्णतः बॅकफूट वरती. अर्धे फलंदाज डगआउट मध्ये वापस गेलेले आहेत. समोर ठेवला होता चेंडू आणि लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता तिथे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. विश्वास देखील होतो बाद. केला होता प्रयत्न समोरची बाउंड्री क्लिअर करण्याचा, लॉंग ऑफला कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. आणि अजूनही अविनाशचे येणं बाकी आहे, कारण की अविनाशकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला येणं खूप गरजेचं होतं. परंतु अविनाशला ठेवलंय, अजून मागे ठेवलेलं आहे. परंतु प्रफुल्ल पाटील आणि आता येतो सुदर्शन शेळके. गोलंदाजी करत असताना भरपूर धावा खर्च केल्या सुदर्शनने. श्याम चौधरीने त्याच्या विरोधात मोर्चा खोलला होता. आता संधी आहे सुदर्शनला हिसाब किताब बराबर करण्याची. श्याम वर्सेस सुदर्शन हे बॅटल आपण बघितलं होतं, तिच्या श्यामने सुदर्शनच्या गोलंदाजीचा पिसे काढले होती. आता सुदर्शन आलाय, स्ट्राईक वरती नाहीये, पण नॉन स्ट्राईक जेव्हा स्ट्राईक भेटेल तेव्हा त्याच्याकडे देखील संधी असेल की त्याच्यावरती केलेल्या हल्ल्याचा प्रत्युत्तर देण्याची. आता मात्र पुन्हा एकदा शफल होऊन नटराज स्टाईलने मारण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळणार आणि सुदर्शन शेळके येतात आता स्ट्राईक वरती. सुदर्शन शेळके यांना करावे लागेल एअर स्ट्राईक. 30च्या सरासरीने इथून आता तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील, तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी 69 या धावांचा पाठलाग करू शकता. 11 मध्ये 55ची आवश्यकता. खूप दूर आहे सामना, परंतु अशक्य नाही मित्रांनो. या ग्राउंडवरती एका षटकामध्ये 31 धावा चेस झालेल्या आहेत यापूर्वी. पुन्हा एकदा सुरेख उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि करणार नाही चुकी. एक्स्ट्रा कव्हरला पकडला जातोय सुदर्शन शेळके याचा झेल. 6वा हादरा लागतोय तो जय हनुमान पोगाव या संघाचा. अगदी फुलर लेन चेंडू होता, ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर ठेवला होता, मजबूर केलं होतं त्या दिशेने फटका खेळण्यासाठी श्याम चौधरीने. हे बघू शकता अगदी फुलर लेन डिलिव्हरी, आणि पर्याय नव्हता अशा प्रकारे फटका मारल्याशिवाय, कारण की मारावेच लागणार. इथून तुम्हाला डिपेंड किंवा मागे पुढे राहून फटकेबाजी करण्यास फायदा नाही आहे, कारण की आस्किंग रन रेट हे खूप जास्त म्हणजे डोक्याच्या वरून चाललेलं आहे. तो आलाय आणि तो आलाय, परंतु खूप उशिराने आलेला आहे. अविनाश शेळके संघाचा तारणहार, संघाचा विस्फोटक फलंदाज, वेगवान गोलंदाज, परंतु खूप उशिराने त्याला प्रमोट केलेला आहे. संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत. पुन्हा एकदा वेगाने बॅट चालवतोय, मात्र पंच डॉट चेंडूची घोषणा करतात. पर्याय नाही अविनाशला फल बॅट चालवल्याशिवाय, यांची 36.67ची सरासरी आलेली आहे, मारावेच लागणार. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केला होता इथे श्याम चौधरीने, कारण की त्याला माहित आहे अविनाश हा आता मात्र ताकदवर फटके खेळण्यासाठीच येणार आहे. ज्या फलंदाजाला काहीसा गतीमध्ये परिवर्तन करू शकतो आणि त्यामध्ये फसतोय अविनाश. आता मात्र क्लीन बॉल. अविनाश कडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या, मात्र त्या भंग झालेल्या आहेत. आता मात्र 7वा गडी बाद होतोय जय हनुमान पोगाव संघाचा. शेवटची आशा अविनाश शेळके देखील आउट होऊन परततात. आता मात्र मी तर म्हणेन नाना स्पोर्ट टेमगर पुढील सामन्यासाठी तयारी करत असताना आतापासूनच काहीशी औपचारिकता राहिली आहे फक्त सामन्यामध्ये. सामना गेलाय आता दूर, नानाने केलाय हा सामना पोगावकरांपासून खूप दूर. सतीश चौधरी, पॅम टीन, नाना स्पोर्ट टेमगर खुश असतील सतीश चौधरी जर हा सामना बघत असतील तर. परंतु यानंतरची देखील अत्यंत महत्वपूर्ण लढत स्वराज्य कशेळी वर्सेस गावदेवी ठाकूरबडा, हे दोन्ही संघ तिथे सज्ज आहेत. यानंतरच्या सामन्यासाठी नवीन फलंदाज सूरज आलेला आहे श्यामच्या समोर. सूरज आलाय आणि काहीसा परिवर्तन केलंय. झेल होती मात्र आता मात्र झेल सोडली जाते, सूरजला दिला जातो जीवनदान. थोडासा श्याम तिथे नाराज दिसतोय. होती संधी विकेट घेण्याची, फलंदाजीने खूप चांगलं काम केलं होतं. अशा प्रकारे होते 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 15 धावा. गडी बाद झाले ते 7. 15वरती 7 ही स्थिती, ही बिकट स्थिती करून ठेवली आहे ती जय हनुमान पोगाव संघाची.
आणि सर्व तिन्हीच्या तिन्ही गोलंदाजीने कमालीची कामगिरी केलेली आहे. शेवटचं षटक किसन मात्रे या गोलंदाजाकडे सोपवण्यात आलेले आहे. संघाचा अजूनही एक भरोश्याचा आणि अनुभवी खेळाडू या संघामध्ये श्याम चौधरी, किशन आणि यश पाटील हे प्रमुख खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. बाकी सर्व जे खेळाडू आहेत ते नौखे आहेत, परंतु त्यांची कामगिरी मात्र खूप उत्तम दर्जाची राहिलेली आहे. तर स्ट्रायकर सूरज असतील. चला खेळ चालू करायचे आहे. किशन, श्याम तुम्हाला विनंती आहे की थोडंसं लवकर करायचं, हरिअप करायचं आहे. यानंतर देखील आम्हाला एक अति महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आणि तुम्हाला देखील खेळायचं आहे पुढचे सामने. पहिलाच दिवस खेळण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल गुल, दांडी गुल केलेली आहे सूरजाची. 8वा हदरा, सर्वांना फलंदाजी करण्याची चान्स मिळणार. हे बघू शकता, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑप्शन उखडलेला आहे तिथे सूरजचा. जय हनुमान पोगाव दरम्यान करेश म्हात्रेशी संपर्क साधून घ्यायचा आहे. शेळके, तुषार शेळकेंना विनंती असेल की तुम्ही करेश म्हात्रे यांच्याशी जाताना संपर्क करून घ्यायचा आहे. चला फलंदाज पाठवून द्यायचे, फलंदाज चला यायचंय, उशीर नकोय, जास्त काय विचार विनिमय करू नका. ओके डन, थँक्यू तुषार शेळके. आज तुषार शेळकेने नाराज केलेला आहे, कारण की तुषार शेळके जेव्हा जोपर्यंत खेळतात तोपर्यंत सामना असतो, पण तो तुषार शेळके गेला तिथून सामना निघून गेलेला आहे. आकाश बागल वाईट, आकाश पाटील आहे इथे. आकाश बागल थोडंसं करेक्शन करून घ्यायचं आहे टीव्ही स्क्रीनवरती. हे बघू शकता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्टंप पासून खूप दूर जातोय. पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. चला किशन, थोडंसं जास्त वेळ घेऊ नका, औपचारिकता राहिलेली आहे, फक्त तुम्हाला चेंडू टाकायचेच आता. पुन्हा एकदा वाईट, नको टाकू रे किशन वाईट. 5 चेंडू टाक आणि सामना फटाफट फिनिश कर. हे बघा, प्रयत्न केले जातात थोडासा सामना क्लोज करण्याचा, पण तो क्लोज काय जवळपासही जाऊ शकत नाही. इतक्या मोठा फरक राहिलेला आहे. 76.50 ची सरासरी आहे जी रिक्वायर रन रेटची, आणि तुमची करंट जर बघितली तर 5.40, 5.44 ची तुमची आहे. 4 मध्ये 51 अशक्य प्राय. आता मात्र जाता जाता उडवला आहेत, पण तो देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि लागतोय तो 9वा हदरा. जय हनुमान पोगाव या संघाला. चला पुढचा फलंदाज लगेच यायचा आहे मित्रांनो, विचार करू नका, जास्त काही विचार करण्यासारखं राहिलं नाहीये. शेवटची जोडी आणि यानंतर लगेच समालोचन करण्यासाठी पवार साहेब रेडी आहेत. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. चार्जिंग झालेत ते, असं आम्हाला माहिती पुरवली जाते. सुनील पवार दमन दौऱ्यामध्ये त्यांचं मी कमालीचं समालोचन ऐकलं होतं, म्हणजे पुन्हा ऐकून घ्या. सुनील पवार कमालीचं आणि डान्स देखील आम्ही बघितला होता दमनला. सुनील पवारनी खूप मजा घेतलेली होती. कुठला लेख होता तो? बीच, दमन बीच. दमन बीच आणि सुनील पवारचे फोटो, आणि तिथे त्या फोटोंवरती देवका बीच, हा देवका ब्रिजवरती सुनील पवारचे फोटो, आणि त्यांनी त्या फोटोवरती सोडलेले जुने गाणे, 90च्या दशकातील गाणे. सुनील पवार एन्जॉय करताना. तर अशा प्रकारे झाली आहे सामन्याची समाप्ती. नाना स्पोर्ट टेमगर याने अगदी वन साइड रित्या हा सामना संपादित केलेला आहे, विजय संपादित केलेला आहे, आणि जय हनुमान सारख्या बलाढ्य संघाला मोठा हादरा दिलाय, घरी पाठवलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांचा राहिला. या अगोदर जय हनुमान पोगा संघाने पहिला सामना मोठ्या थाटामाटात जिंकला होता, मात्र या सामन्यात त्यांना तशी कामगिरी करता आलेली नाहीये. परंतु श्याम चौधरी बघा 10 चेंडूमध्ये 37 धावा, यश 3 चेंडूमध्ये 8 धावा, किशन मात्रे 4 चेंडूमध्ये 7 आणि तेजसनी 2 चेंडूमध्ये 7, अशा एकूण 68 धावा या सर्वांनी मिळून काढल्यात. आणि इथे बघा 19 वरती सर्वांना बाद केलेले आहेत.
बघा ठाकूरपाडा आणि खेळणारा संघ आहे तो स्वराज्य कशेली. ठाकूरपाडा तुमच्यासाठी सूचना आहे 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं समाप्त करायची आहे. ही आयोजकांकडून तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे. नाहीतर तुमचा एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात लावावा लागेल. तर सुनील पवार यायचे आहे पुढील कारोबार सांभाळण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅच आहे श्याम चौधरी. 37 धावांची वादली खेळली आणि गोलंदाजी करत असताना घेतल्यात विकेट, त्या म्हणजे 2. तर जाऊया आपण श्याम यायचे मॅन ऑफ द मॅच साठी. जबरदस्त कामगिरी फलंदाच्या माध्यमातून श्याम चौधरी, आपणास विनंती आहे आपला पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही यायचंय. वादळी खेळी केली श्याम चौधरी यांनी. डॉक्टर मयूर खापरे यांच्या आम्ही शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण करणार आहोत. श्याम यायचं आहे. श्याम चौधरी आजच्या रात्रीमध्ये हायलाइट क्रिकेट खेळ फलंदाजी. सर्वप्रथम मयूर खापरे, डॉक्टर मयूर खापरे आजचे आमचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते श्याम चौधरी याला दिलं जाणार आहे सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी जगदीश नारायण म्हात्रे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आणि सामनावीरचा हा फलक. तसेच इकडे देखील यायचं गिफ्ट हॅम्पर घ्यायचं आहे. नरेंद्र चौधरी आमचे मित्र नरेंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते आपणास दिला जाणारा हा गजेंद्र भाऊ गुळी यांनी देण्यात आलेला हा सुंदर असा गिफ्ट हॅम्पर. नरेंद्र चौधरींनी शुभेच्छा देखील दिल्यात. नरेंद्र चौधरींनी 500 रुपयाचं तरी इनाम द्यायला पाहिजे. आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करायचं. नरेंद्र चौधरी मोठं मन करा, तुम्ही थोडंसं मोठं मन करा. एवढ्या चांगली कामगिरी केली आहे बघा, तुमच्या गावातील खेळाडूंनी एवढी चांगली कामगिरी केली आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये ते अजून चांगली काम. चला सामना चालू करा. सुनील पवार स्टार्ट. धन्यवाद. स्वीट वाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र दर्शन नाईक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. हा सामना सुद्धा 4 षटकाचा राहील. दुसऱ्या फेरीतला सामना आहे. दोन्हीच्या सलामीची बॅटरी खेळपट्टीवर आमचे पंच आपण सुद्धा लगेच रवाना व्हायचं आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. एका जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. प्रत्येकदा सिद्ध झालं आहे. किती आले किती गेले पण भिवंडीकरांचं क्रिकेट कोणीच हरू शकत नाही आहे हे प्रत्येकदा सिद्ध झालं आहे. प्रत्येकदा दोन्ही संघ एकमेकासमोर उभे राहताना एक जर पाहिलं आपण स्वराज्य स्पोर्ट